रुमावलीचा जे मार्बल मध्ये बनविलेले जे मूर्ती आहे लक्षात आलं का आणण्यासाठी वगैरे करे मला तर ते लाखावर जाईल ते गोष्ट वेगळी परंतु हे गुरुमावलीचे जे मूर्ती आहे चिखलाच्या मूर्ती 80,000 रुपये आणि बनविलेले मूर्ती 1.25 लाख रुपये आणि ह्या मूर्ती 2,85,000 रुपये या प्रकारचे त्या भक्ताला जवळजवळ 5 लाख वर खर्च त्या भक्तांना एकट्या व्यक्तीचा झालेले त्यासाठी त्यांना जोरदार टाळी वाजवा। ज्योती सूर्यकांत अलमाजे औराद काल मी त्यांच्या लग्नाला गेलतो बेंगळूरला तर एवढा मोठा भव्य लग्नाचा सोहळा त्या ठिकाणी मी पाहिलं। एक माणसाचा जेवणाची किंमत 2,000 रुपये होतं। आलं का लक्षात? एवढा मोठा लग्न मी आयुष्यात कधी पाहिलेले नाही तर स्वर्गामध्ये गेल्यासारखं मला त्या ठिकाणी वाटलं। मी म्हटलो स्वर्ग कुठं आहे? या ठिकाणीच स्वर्ग आहे या ठिकाणीच नरक आहे। अशा भक्त सेवा करणारे जे भक्त आहेत त्यांना देव स्वर्गात ठेवलेले आहेत। मन बी त्यांचं तेवढंच मोठं मन आहे म्हणून तेवढा मोठा देणगी दाता ते आपल्याला मिळालेले आहेत। म्हणून हे जे भक्त आहे दोनो तर यांचेही सुद्धा महादेवासाठी भरपूर या ठिकाणी सेवा यांनी केलेली आहे। यांना जोरदार टाळी वाजवा। घंटीचा सेवा करणारे भक्त घंटीचे आहेत का? कळशाचा सेवा करणारे भक्त या लवकर या। आणि कळश आरोहण आपल्या गावातून एक विभूतिवार परिवाराकडून कळशास किती दिले? 36,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा संकल्प त्या आपल्या तमलूरच्या भक्तांकडून सांगितलेले त्यांना जोरदार टाळी वाजवा। गुरुजी थोटे गुरुजी हे गुरुजी इकडे या दोघे इकडे। आणि हे सतीपती इतकं प्रेमळ आहेत एकाला सोडून एक राहत नाही। एवढं प्रेम करावा एवढं प्रेम करावं तर या दोघांच्या प्रेमाचा प्रतीक म्हणून आम्हाला भरपूर त्यांच्याकडून सेवा आम्हाला मिळालेला आहे। तर या दोघांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभो। या आणि या जे लेकरू आहे हे काशीनाथ थोटे ना काशीनाथ थोटे यांच्या सुकन्या आहे। हे पुण्याला राहतात ड्युटी करतात ड्युटी करता करता मी म्हटलं घंटी द्यायचं अप्पा कसं करू घंटी आणि बोलत नाही म्हटलं तर घंटी दे म्हटलं। घंटी कसं द्यावं किती द्यावं काय द्यावं तुमच्या मनासारखं तुम्हाला किती वजन उचलते तेवढा घंटी द्या म्हटलं तर 21 किलो 500 ग्रामचा घंटी या माताजी या ठिकाणी केलेले आहेत। लवकरात लवकर हे लेकरू घंटीचा आवाजासारखा त्यांचा आवाज निघावाय। या दोन मातांकडून सुद्धा आम्हाला भरपूर या ठिकाणी सेवा या
उदगीरचे एक एक जोडी जोडी असेल तर पहिले इकडे या सिंहासनासाठी त्यांची सेवा करणं जरुरी आहे. सगळ्यांचा सत्कार करू. जोडी जोडी या, जोडी असलं तरी या, नाही तर दोन दोन महिला या इकडं. शिवाजी होंडाळ त्यांच्या योगदान भरपूर भेटलेले शिवाजीराव होंडाळकर या ठिकाणी या. तुमच्या मार्गदर्शन आम्हाला छान भेटलेले आहे. आपले मलकापूरचे सरपंच साहेब हे कधीही भजन मध्ये न बसणारा माणूस, तर उदगीर मध्ये एवढा गोडी त्यांना लागले आपल्याला हे आम्हाला विसरू शकत नाही. एवढा उडी घेतले दवाखान्याला घेऊन जावं लागलं. नहीं तभी एक बार फोटो निकाल लेंगे. इकडे लक्ष द्या तुम्ही. झालं नाही का या थोडं. अजून एक गोष्ट, काय नाव तुमचं? बसव किरण. हे तुम्ही पाहू लागना. हे बसव किरण यांच्या पाळणा माझा पाळणा एकदाच झालेले. मी मोठा वाटलेले, हे छोटा वाटायला. तर यांचं एक रेकॉर्ड आहे. मी बऱ्याचशा ठिकाणी याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये बोललो. हे लेकरू पोटात असताना डॉक्टर सांगितले हे लेकराला काढावं लागतं, याला डोकं नाही, बुद्धिमंद होऊ शकते, हे बरोबरी नाही, लेकरू काढावं लागते म्हणून डॉक्टर सांगितले. परंतु आजीचा इच्छा, गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वादाने काही होऊ दे म्हणून माझ्या नावाने त्यांनी ठेवले. तर नंतर त्यांनी संकल्प केला, लेकरू डिलिव्हरी झाल्यानंतर महाराजांचा पाळणा आणि माझा लेकराचा पाळणा एकदाच मी करतो म्हणून त्यांनी संकल्प बाळगला होता. शाळेमध्ये नंबर 1 आहे, बुद्धिमंद नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. हे महिला भजन मंडळी आहे, हे सगळं दिसतात ना, महिला भजनी मंडळ आहे. नंबर 1 गायन करणार.
ठीक आहे. आजचा जो प्रोग्रामचा प्रसादाचा व्यवस्था अन्नदान करण्यामध्ये एक विशेष आहे. तर आजचा जो अन्नदान होऊ लागलं दांबरगिद्दीचे माणिकराव पाटील यांच्या सुपुत्र, तर ते लेकराचे नाव काय? कुशिंदू. फोटो काढायचा. कुठलेही काम होत असताना त्या कामाच्या पाठीमागे काही ना काही आपला कथा असतो. व्यथा काढून कथा त्या ठिकाणी आपण निर्माण केलेले एक सन्निवेश पाहतो. म्हणून जे अन्नदान होऊ लागलं त्यांनी संकल्प केले होते. पंढरी हे आपल्या शरणप्पा शेरीकार यांच्या भाऊ आहे पंढरी. ते पंढरी मन्मथ माऊलीला चलत आले. मी प्रत्येकाला विचारलो कशासाठी येवला. कोणी म्हटले माझं लग्न होईना गेले, कोणी म्हटलं माझा लेकरू होईना गेले, कोणी काय म्हटलं, कोणी काय म्हटलं, कोणी काय म्हटलं, कोणी काय म्हटलं. पंढरी तुला लेकरं आहे, सगळं आहे, मग तुला काय पाहिजे? माझा बहिणीला मुली आहेत, एक मुलगा पाहिजे. काय म्हणतात त्याला बहिणीला मुलाला? मला भाचा पाहिजे म्हटले. ठीक आहे, भाचा जन्मला तर काय करणार आहे? तुम्ही जे म्हणेल ते करणार आहे. मग भंडारा करावा लागतं. पहिलेच मागणी घातलो त्याला, भंडारा करावा लागतं. ठीक आहे, भंडारा करूत. भंडारा कुठं करूत? आम्ही ज्या ठिकाणी म्हणतो त्या ठिकाणी तुम्ही भंडारा करावा लागतं. आज भाग्यशाली आहे त्यांच्या जो भाचा आला का, भाचा इथं, हा भाग्यशाली आहे. आज शिवलिंगेश्वराचा प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्त तुम्ही नंडा हेणती खुशी तोंबरे भाचा जन्मला आणला, चलत चलत आला. आज त्यांच्या हाते अभिषेक करून या ठिकाणी अन्नदानाचा व्यवस्था आजच्या दिवशी त्यांनी करत आहेत. तर हे कशासाठी सांगलो काय? हे पुराण नव, हे घडलेले घटना. आम्ही उदारी काम करत नाही, नगदी काम करू. पहिले देतो नंतर घेतो. आता होईल चक्कर मार नाही, पहिले घ्यायचं नंतर येऊन द्यायचं. असा हा आपला हे तंबलूर मठाचा वैशिष्ट्य आहे. म्हणून बरेचसे भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी काम तमाम होत आलेले आहेत. म्हणून या नवनाथ यांच्या जीवनामध्ये प्रतिवर्ष यांच्या प्रगती व्हावे, प्रतिवर्ष या ठिकाणी त्यांच्याकडून अन्नदान घडत राहावे. एक दिवसाचं अन्नदान प्रतिवर्ष या ठिकाणी होत राहावं. आणि देव तुम्हाला भरपूर देत राहावं, फुकट नाही. आलं का लक्षात? भरपूर दिल्यावर द्यायला काय मोठी गोष्ट आहे. म्हणून आज तुर्क वडगाव पहिला पैसा एवढा मोठा रक्कम या ठिकाणी आल्यामुळं सगळे तुर्क वडगावचे भक्त मंडळी या ठिकाणी येऊन थांबा आणि तुम्हाला या ठिकाणी सत्कार करून आपल्याला आरती करू. अजून काही शिल्लक असेल तर तुम्हाला नंतर बोलतो. परवा एक घटना बोलतो इथपर्यंत येईपर्यंत. आव्हान शाल गोळवायला अहो सरसलो शाल बी सरसलो नंबरली. तर हे यहीपर्यंत एक घटना बोलतो. मैं परसों बेंगलोर जा रहा था. सुनो, ये अच्छा बात छुपा के नहीं रखना, वो बिल्कुल खुला करना अच्छा रहता है. जो बुरा बात है छुपा के रखना, कभी भी खुला नहीं करना बुरा बात. हे కొంచెం అయిన తర్వాత కూర్చో. అట్లా లేదు, కింద ఇక पाच मिनिट. सावित्र काय नाव तुझं? ते काय नाव करत? सत्कार करतो इकडे खाली बसतो.
करतो करतो उठ. हे घडीचं हो दे, घडीचं झाल्यावर करतो. पहिले घडीमध्ये करता येणार. बाजूला सर, बाजूला सर. तर इकडे ही साडीवर आहे, यालावर ही साडीवर आहे. हिंग तर हिल खेळ रे. इथे ऐकून घ्या. मी कुठं जात होतो? बेंगलोरला जात होतो, लक्षात ठेवा. आणि हैदराबादचे एअरपोर्ट मध्ये जाऊन मी थांबलो. उगत ते फोटो वगैरे बघत बसलो होतो. कोणीतरी पाठीमागे येऊन हात लावल्यासारखं वाटलं. पाठीमागे इधर सुनो, इधर यांना सत्कार करून पाठवून देतो पहिले. हे छान. आता फोटो छान काढून घेतो. कोणीतरी पाठीमागे हात लावल्यासारखा वाटला. वळून बघितलं, तो MP साहेब होते, BB पाटील. अरे पाटील साहेब या कन्नड मध्ये बोलत. थोडे दिल्ली पर्यंत निवडून आल्यावर गळ्यात घालावं की काय? निवडायचं अगोदरच सगळे लोक कसं करते? मी त्याला त्या दिवशी हैदराबाद मध्ये गळ्यात घालून घेतलं. कवं बी घालून घेतलं नाही त्याला. मी म्हटलं, पाटिल साहब मेरा बात सुनो, आप बीजेपी में ज्वाइन हो जाओ. खरे रे बापुरे, आगले, बिलकुल आगले. परवाच्या दिवशीची गोष्ट बोललो तुम्हाला. इथं ऐकून घ्या, मी बोलतो पहिले. आयत्री बुद्धी. ठीक आहे, मी लग्नाला कॅन्सल करतो. तुम्ही सूर्यकांत साहेबाला सांगा आता दिल्लीला मी पाठवून दिलो म्हणून तुम्ही सांगून टाका, मी डायरेक्ट दिल्लीला जातो. तुम्ही डायरेक्ट मोदी साहेबला वोट भेटा आणि बीजेपीला जॉईन व्हा. मी लग्नाचा कार्यक्रम मी सगळं भागून घेतो म्हणून सूर्यकांत अलमाजाला मी सांगितलं. आमच्या गोष्टीला मान्य करून त्यांनी दिल्लीला गेलेले आहे. बीजेपीला जॉईन होणार आहे, TRS सोडून देणार आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं. तर ठीक आहे, मी बोलतो. मला सगळं काही माहीत झालं हो. मी बोलतो की पुरसतच नको लोकाला. तर तिथं जाऊन सकाळी आले, बीजेपीला जॉईन झाले म्हणून बातमी कळाली. आनंदाची गोष्ट. दुसऱ्या दिवशी बीजेपी कडून त्यांना तिकीट भेटले म्हणून हे बी गोष्ट. बीजेपीला तिकीट भेटणं म्हणजे फार अवघड आहे. तर ज्या ठिकाणी त्या कार्यकर्ता 8-8 वर्ष 10-10 वर्ष राबत आहे त्यांना तिकीट भेटला नाही. नंतर मला फोन केले, अप्पा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जाऊन भेटलो आणि बीजेपी मध्ये मी जॉईन झालो आणि दुसऱ्या दिवशीच बीजेपी कडून मला तिकीट भेटलेले आहे. जैराबाद जे आहे त्या ठिकाणी मी उभा राहणार आहे MP तिकीट साठी. मी म्हणलं पहिलेच तुम्हाला गळ्यात घालून घेतलो, आता घालून घ्यायचं गरज नाही. विन तुम्ही तसं झालेलं आहे म्हणून मी म्हटलं. त्याला सांगायचं तात्पर्य, काही काही गोष्टी आपल्या या मनामध्ये संकल्प असा निर्माण होतो, त्यांच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. तर या प्रकारे हे कुठलेही काम जे आपण करतो ना, पहिले माझ्या मनामध्ये संकल्प होते. संकल्प असं होते बिलकुल 100% होणार म्हणून संकल्प होते. ऑटोमॅटिक नंतर ते संकल्प सिद्धी फळाला येते. हे बघा 2 टाकी दिसलं, लेकिन ते टाकीचा विचार मी केला नाही. टाकी किती लिटरचं आणावं, कसं करावं, काय करावं म्हणून विचार करून मी झोपलो होतो. सकाळी 2 टाकी इथं उतरले होते. मैं टाकी भेज दिए. आपको कैसा पता चला? नहीं, आपका बात मैं सुन रहा था, फोन ऑन रखे, आपको फोन बंद करने का वो विचार नहीं था. मैं सुन रहा था 2000 का लीटर लाना कि 1000 लीटर लाना, इसलिए मैं 2-2 हजार लीटर का 2 टाकी भेज दिए, पैसा देने का जरूरत नहीं बोले. म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही बोलत राहतो त्यावेळे ऐकणारे माणसं न सांगता ते काम करणारे भक्त आपल्या या मठामध्ये आहेत. परंतु सांगायला सुद्धा मला फुरसत नाही.
आता मी बोलत असलं तरी सुद्धा माझं प्रवचन पुढे सांगू लागले हे बी. तर त्यांना खुशी आवरणं गेली. त्याला तिकीट भेटले त्याला वाटले महाराजाला माहितीच नाही. त्याला भेटायचं अगोदरच मला माहिती आहे, तुम्हाला सांगायचं गरजच. तर असो, तर हे सुखा सोहळा सुखाचा म्हटल्याप्रमाणे फार आनंद वाटतं. कितीही सांगितलं तरी सुद्धा हे कमी आहे. आज आपल्या या कार्यक्रमाच्या मेन कारणीभूत ठरलेले प्रतिष्ठापनाचार्य राचयप्पा स्वामी, ते छोटे होते माझ्याकडं शिकत असताना, आता इतकं मोठं झाले मी त्याच्या समोर एवढं दिसू लागलो. राचयप्पा लई खोडी होतं, तुम्हाला माहिती आहे की नाही. आता कोणीतरी आलं, महाराज कुठे आहे म्हणून विचारलं, समजा काय म्हणा, त्या बकिटाला विचारा मला, असे महाराज आहे. हे महाराज एवढं मोठं श्रीशैल मध्ये जाऊन छान अभ्यास वगैरे करून आलेले आहेत. इकडे या महाराज राचयप्पा. तर सुंदर प्राण प्रतिष्ठापना, वेद वाचन करून होम हवन या ठिकाणी करून त्यांनी, त्याला वाटलं वर आलं की सगळं बघते म्हणून खाली होते. ठीक आहे, आवरी घरी बांध इकडे या. राचयप्पा स्वामी, और क्या नाम बोलो उनका? मारुति स्वामी. ये माइक क्या नाव काय नाव? श्रीमंताबाई. कोणतं गाव? कुर्ला. श्रीमंताबाई कवळा की काय तरी म्हणले, किवळा कुर्ला. श्रीमंताबाई कुर्ला यांनी या ठिकाणी 1000 रुपये दिलेले आहे. मौलीचा आशीर्वाद त्यांना असो. तर अनेक माता मंडळी या ठिकाणी सेवा करत आहेत. ज्या ज्या भक्तांना पावती पाहिजे असेल तर बाजूला या ठिकाणी ठेवल्यानंतर पावती पाडून घेऊ शकतात. मारुती महाराज या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमचा कार्यक्रम असतात ते आवर्जून उपस्थित राहतात. त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असतो. प्रसाद स्वामी यांच्या लग्न करायचे, कोणी जंगमाचा मुली असलं तर या इकडं लग्न लावून टाकतो. अजून कोण आहे? गजू स्वामी. तुझं झालं का लग्न? यांचे बी व्हायचंय बघा, इथं कोणीतरी पोरगी असेल तर. गजू स्वामी या 4 मुलांनी फार सुंदर या ठिकाणी वेद पठण करून आपल्या पूजा संपन्न केलेल्या आहेत. या ठिकाणी आरती होईल. आरती म्हणणार आहे, त्यासाठी आरती ऐकण्यासाठी सज्ज व्हा. आणि ते कलाकार आपले पूजा दीदी फार सुंदर कलाकार आहेत व तसेच संगीता दीदी सायंकाळी शिवकथाच्या माध्यमातून सेवा करणार आहे. तमलूरच्या बैलेकी जे आहे या ठिकाणी ऐकणारे सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी येऊन राहा. संध्याकाळीचा प्रसाद सुद्धा या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. तर या ठिकाणी कार्यक्रम ऐकून प्रसाद घेऊन आपल्या या ठिकाणी जायचं आहे. ठीक है, ये सभी लोगों का सत्कार बाद में करेंगे. ठीक आहे. कोणाकोणाला बायलेकीचे पैसे घेऊन आला असेल बाहेर गावचे तर 1100 वर देणारे कोणी असेल तर त्यांना पादुका आम्ही देणार आहोत. 1100 कमी असेल तर उगा तुम्हाला पावती मिळणार आहे. तर कोणाकोणाला द्यायचं असलं तर राजू देवकते यांच्याकडे या पलंगावर त्यांनी बसून राहतात. तुमचा सत्कार मारा झाला. शरण बसवा, हे ऐकून घ्या. शरण बसवा भालकी गुरु महाराजांचे बंधू आहेत. या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये तत्पर झालेले आहेत. त्यांनाही सुद्धा या ठिकाणी मठाकडून चांगला सत्कार या ठिकाणी करू. पहिले तुम्ही म्हणा, आरती म्हणा तुम्ही. आहे तिकडे आहे माहिती आहे मंदे.
Jai Baba
शिवश्रियाटकेशाय मङ्गलम् अण्डाय लिङ्गाय शिवलिङ्ग संगाय मङ्गलम् शिवकेशैलवासाय मङ्गलम् श्रीनाथाय मङ्गलम् शिवकेशैलवासाय मङ्गलम् कविपीठधीशाय मङ्गलम् शिवगिरिराजराजाय मङ्गलम् कविपीठधीशाय गिरिराजराजाय उमापतीशाय मङ्गलम् शिवकेशैलवासाय हिमगिरि नंदिनी सीतादायिनी हिरण्यवर्णरूपिणी जननी सुमिरानी सुगंधवाहिनी मोचन मृणाल मोक्षदायिनी नमवर्णमवदतनी परानंद मूर्ति में पाल पवै करुणांतरंगिनी अनिपिंदराले आचार्यनी अम्म मोरविनु मनिनी नरचेरितिनी परागरूपदम्म भवानी भ्रोवगतुरी करुणनानी शिवानी हिमगिरि नंदिनी सीतादायिनी हिरण्यवर्णरूपिणी जननी सुमिरानी इदे गनु शुभारतिनी इदे गनु शुभारतिनी या ठिकाणी नाम क्या है? बलराम जी, मनोरमा जी, बलराम जी, इनका जो सेवा है हम नहीं भूल सकते। इन्होंने हर महीना मुझे 4000 रुपए अकाउंट में जमा करते, हर महीना 4000 रुपए, और उसको छोड़ के 1,08,000 रुपए एक ही बार एक महीने के नीचे मुझे उन्होंने अर्पण किया। इनके लिए जोरदार टोली बजाने चाहिए। उनको बहुत बड़ा सेवा, इनका नौकरी के बारे में कुछ प्रॉब्लम था, तब आके गुरुजी का सेवे में उन्होंने तत्पर रहे। माता जी को अभी 1 लाख रुपए पगार है कि क्या है? 70,000 सब कट करके 70,000 रुपए उनका हाथ में आ जाते माता जी को। वो पैसा मुझे दे रहे हैं, बहुत बड़ी बात है। श्री गुरु शिवलिंग स्वामी